नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी मक्याचे जे पापड असतात त्याच्यापासून चिवडा बनवणार आहे। हा चिवडा खूप टेस्टी होतो आणि आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अशा पद्धतीने आपण चिवडा बनवू शकतो आणि हा चिवडा आहे तो महिनाभरही चांगला टिकून राहतो। तर इथे मी सुरुवातीला मसाला बनवून घेणार आहे। या डिश मध्ये पिठी साखर घेतलेली आहे। यानंतर याच्यामध्ये मिरची पावडर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर टाकू शकता। यानंतर इथे मी थोडीशी ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर असते ती थोडीशी घेतलेली आहे आणि इथे मी मीठ घेतलेला आहे 1 चमचा। हे जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। जेवढ्या प्रमाणामध्ये चिवडा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मसालेही कमी जास्त करू शकता। तर इथे आपला हा मसाला तयार आहे। हा जो चिवडा आहे तो थोडासा गोड आणि तिखट तयार होतो। तर इथे मी मक्याचे पापड घेतलेले आहेत। हे मक्याचे पापड आहेत ते 400 ग्रॅम आहेत। तर आता हे आपण सर्व साहित्य तळून घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे आहेत ते चांगले असे क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथे आता शेंगदाणे छान क्रंची झालेले आहेत, ते आता मी काढून घेते। यानंतर इथे मी डाळ घेतलेला आहे, तेही आपण हलकसं याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अगदी थोडासा याला लालसर गुलाबी कलर आला की काढून घ्यायचा आहे। आता हे डाळे आहेत तेही छान परतलेले आहेत, हेही काढून घेऊया। याच्यातलं तेल आहे ते निथळून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता पटकन तळला जातो, तर तोही आपण काढून घेऊया। तुम्हाला याच्यामध्ये अजून खोबरं वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता अशा पद्धतीने तळून, किंवा अजून ड्राय फ्रूट्स वगैरे टाकायचे असेल तर अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। मी ते एवढेच साहित्य वापरत आहे। यानंतर आता मी याच्यामध्ये मक्याचे पापड आहेत ते तळून घेते। असे फुलले की काढायचे आहेत। याच्यातलं तेल आहे ते निथळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व मक्याचे पापड आहेत ते मी तळून घेते। तर इथे बघू शकता पापड छान तळलेले आहेत आणि यामध्येही थोडेसे ठेवलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मसाला बनवलेला आहे तो याच्यावरती स्प्रेड करायचा आहे, अशा पद्धतीने पसरवायचा आहे। गरमच पापड असते त्यावेळेस टाकायचा आहे, म्हणजे व्यवस्थित लागला जातो।
यानंतर आपण जे हे शेंगदाणे वगैरे तळलेले होते याच्यावरती हा मसाला थोडासा अशा पद्धतीने टाकून मिक्स करायचा आहे. आणि मिक्स झाल्यानंतर हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हा जो शिल्लक आहे तेही पापड याच्यात टाकायचे. आणि हा जो मसाला आहे तो वरून टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व. गरम गरम पापड असताना जर हा मसाला टाकला की पापडला व्यवस्थित लागला जातो. त्यामुळेच आपण सुरुवातीला मसाला तयार करून ठेवायचा आहे. तर सर्व मसाला छान कोट झालेला आहे. तर इथे आपला मक्याचा पापडचा चिवडा छान तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.